राज्यातील नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्याव्या। मला या गोष्टीचा आनंद आहे की आज राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्याच्या म्हणजे पहिला टप्पा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली आणि ही घोषणा करताना मला या गोष्टीचा अभिमान आहे की ओबीसीचं 27% आरक्षण जे गेलं होतं ते निघालं होतं, पण माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजींचं सरकार आल्यानंतर, आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टमध्ये 27% आरक्षण ओबीसीला मिळावं याकरता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आमचे सर्व ॲडव्होकेट्स, सरकारचे सर्व सुप्रीम कोर्टामध्ये सबमिशन झालं। माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्वतः लक्ष घातलं आणि सुप्रीम कोर्टमध्ये 27% आरक्षणाने ज्या निवडणुका व्हाव्या याकरता या ठिकाणी सरकारने बाजू मांडली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने 27% आरक्षणासहित ओबीसीच्या आरक्षणासहित या निवडणुकीला परवानगी दिली। मला या गोष्टीचं दुःख आहे की उद्धव ठाकरेजीचं सरकार असताना ओबीसीचं 27% आरक्षण गेलं होतं। मी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आलं, पण आज मला अभिमान आहे, आनंदही आहे की 27% ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका होते आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आभार मानतो की त्यांनी 27% ओबीसी आरक्षणाकरता जो लढा सुप्रीम कोर्टामध्ये लढला तो या ठिकाणी पूर्ण झाला आणि आज या राज्यामध्ये निवडणुका होत आहे। जे उमेदवार लढणार आहे त्या सर्व उमेदवाराला मी शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनेक दिवसापासून ज्या निवडणुका थांबल्या होत्या त्या निवडणुका होणार आहे आणि आमच्या राज्यामधले मोठ्या प्रमाणावर नगरपालिका नगरपंचायतचे नगराध्यक्ष म्हणजे या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला, शहरी विकासाला, जे स्थानिक पंचायतच्या माध्यमातून विकासाला एक न्याय मिळणार आहे। अनेक दिवसापासून 4-4, 5-5, 7-7 वर्षापासून जनप्रतिनिधी नसल्यामुळं, नगरपालिकेला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतला नगराध्यक्ष नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर स्थानिक विकासाच्या अडचणी होत्या। सर्व 4 तिथे प्रशासकाकडे होते, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जनतेचं म्हणणं त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हतं। पण आता जे नगराध्यक्ष आणि नगरपालिका सदस्य निवडून येतील, एक प्रगल्भ लोकशाही, एक स्थानिक लेवलला ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे, सरकारने, केंद्र सरकार, राज्य सरकार, माननीय प्रधानमंत्री मोदींचं आणि राज्याचं देवेंद्र फडणवीस सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिका नगरपंचायतचा विकास करण्याकरता या ठिकाणी जे जनप्रतिनिधी निवडून येतील, एक प्रचंड मोठा एक विकासाचं एक पर्व या ठिकाणी सुरू होईल। विरोधकांनी यावर आक्षेप घेतलेला आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदार याद्यांमधील घोळ सांगतोय, मात्र निवडणुकींच्या तारखा जाहीर का केल्या जातात? हे लोक खोटारडेपणा करतात आहे। मी सकाळी सांगितलं की ज्या निवडणुकीवर लोकसभेची, ज्या मतदार यादीवर लोकसभेची निवडणूक झाली, ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, ज्या मतदार यादीवर उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आले, तीच मतदार यादी विधानसभेला होती, तीच मतदार यादी आता नगरपालिका नगरपंचायतला आहे। मग तुम्ही निवडून आले तेव्हा ती यादी बरोबर होती। आम्ही विधानसभेला प्रचंड बहुमत आम्हाला मिळालं, ती यादी आता त्या ठिकाणी चुकलेली आहे। आता त्या ठिकाणी पुन्हा सांगतात की यादी चुकलेली आहे। खरं तर लोकसभेचीच यादी ही विधानसभेला आहे, तीच यादी नगरपालिका नगरपंचायतला आहे। त्यामुळं त्यांना हे माहीत झालं आहे की या निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीचा पत्ता साफ होणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, महायुतीला जे मतं मिळालीत ती मतं पुन्हा आम्हाला मिळणार आहेत। 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे हे विरोधकाला माहीत झालं आहे। जेव्हा निकाल लागतील त्या ठिकाणी 3 डिसेंबर, बहुतेक 3 डिसेंबरला निकाल लागतील, तेव्हा यांना या ठिकाणी मीडियावर येताना, समाजासमोर जाताना, जनतेसमोर जाताना का पराभूत झाले याचं कारण शोधण्याचा हा प्रयत्न आहे। आतापासूनच पराभव झाल्यानंतर मीडियाशी काय बोलावं, कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं, आपला पक्ष कसा सांभाळावा या चिंतेमध्ये विरोधक असा खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रात तयार करत आहे। रोहित पवार यांनी सांगितलं आहे की यादी स्वच्छ घेऊन तुम्ही निवडणुका घ्यायला हव्या होत्या, पण आता निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे। रोहित पवारांना या ठिकाणी एवढंच सांगत आहे
ते ज्या मतदार यादीवर निवडून आले ती मतदार यादी आणि नगरपालिकेची मतदार यादी त्यात फरक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. माझ्याकडनं तुम्ही त्यांना सांगा 1000 रुपये बावनकुळेकडनं घेऊन जा, मला फरक दाखवा. ते जामखेड कर्जत मतदारसंघातनं कुठल्या यादीवर निवडून आले आणि तीच मतदार यादी आता नगरपालिकेला आहे, तीच लोकसभेला होती. त्यांचा खासदार निवडून आला लंके याच मतदार यादीवर, रोहित पवार याच मतदार यादीवर आणि आता आम्ही याच मतदार यादीवर या ठिकाणी निवडणुका होत आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक म्हणजे निवडणूक आयोगाचं नाव घ्यायचं ना आम्हाला तीर मारायचा म्हणजे आमच्याकडे निशाणा साधायचा हा या लोकांचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो हे पराभूतच्या मानसिकतेमध्ये आहे, हे पराभूत होणार आहेत आणि म्हणून पराभवाची तयारी आतापासून करतात. सर अनिल देशमुख बोलतायत की आता आम्ही कायदे तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करू. निवडणूक आयोगाकडे एक पर्याय होता सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन की विरोधी पक्षांनी इतका मोठा लाखांचा मोर्चा काढलाय, आमच्याकडे तक्रारी दिल्यात आणि याच बेसवरती कुठेतरी आणखी तारीख वाढवून घेता आली असती. मात्र भाजपचा दबाव होता म्हणून या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. असं आहे हे सर्व जे लोक बसले ना महाविकास आघाडीचे हे केवळ त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला लोकसभेसारखं फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यांना हे माहीत आहे की लोकसभेचा मदर रोलच मतदार यादीचा हा विधानसभेला लागतो आणि नगरपालिकेला लागतो. त्यांना हे माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने 31 तारीख जानेवारी लास्ट दिली आहे. त्यांना हे माहिती आहे की 27% ओबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने मिळवलं आहे आणि त्यामुळं कुठल्याच तोंडाने निवडणुकीला समोर जातील. शेतकऱ्याचे प्रश्न घेतले जातात, शेतकऱ्याला 32,000 कोटीची मदत दिली, 9,500 कोटी रुपये रिलीज झाले. कुठल्या तोंडाने जातील निवडणुकीमध्ये. आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या लोकांमुळे लेट झाल्या होत्या ते उद्धव ठाकरे सरकार होतं. 2.5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाची बाजू मांडली नाही. 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आपण बघतोय बावनकुळेंनी विरोधकांवर निशाणा साधला. आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय. नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 3 डिसेंबरला होणार आहे.